हरे राम 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 हरे हरे कृष्ण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमधून आपल्या सर्वांना उपदेश करतात. उपजेते नाशिले पुनरटी दिसे घटिका तर त्यांना बोलव हाय त्यांना पण बोलव आपण मनुष्य देहाला प्राप्त झालो आहोत. कशासाठी? त्याचं उद्दिष्ट काय? माऊली म्हणतात आपण जिथून आलोय आपल्याला तिथंच जायचे. उपजेते नाशिले ते पुनरपीतिशे घटिका म्हणजे जिथून आपण आलोय कुठून? आलाशे कुठून या जाशी कमने आले ठाया. म्हणजे आपण आलोय कुठून, आपल्याला जायचंय कुठं, आणि ह्या मधल्या याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? तर तुकोबाराय म्हणतात नामच घेतलं पाहिजे. पण आपण काय करतो? आपण त्या नामाला विसरलोय पूर्ण. हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. पण आपण नाही ते करत. आपल्याकडं नाम घ्यायला टाइम नाही, पण बाकीचे आपल्याला ज्या काही नको त्या गोष्टी त्याच्याकडे भरपूर वेळ आहे, पण नाम घ्यायला आपल्याकडे टाइम नाही. आपण एखाद्याला म्हणणार आहे रामकृष्ण हरी म्हण, तो परत आपण म्हणतो रामकृष्ण हरी म्हण, तरी तो म्हणत नाही, कारण त्याच्या मुखामध्येच ते येत नाही. त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा आम्ही त्याने कृपा केली. त्याच्यासाठी आपल्याला भरपूर जन्म आपले गेले त्याच्यासाठी, ते ना आपल्या रामकृष्ण हरी आपल्या मुखामध्ये येण्यासाठी. त्यासाठी पहिली सुरुवात आपण जन्माला कशाला आलोय? जन्म आपल्याला मिळायला कसा मिळालाय? तर माऊली म्हणतात आपल्याला हा जन्म मिळालाय 84 लक्ष योनी. 84 लक्ष योनी पास करून आपण ज्या जन्माला आलो, मग या जन्मामध्ये आपण काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात तुला जर परत जिथून आलाय तिथं जायचं असेल ना, तर तुला परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. स्मरण कसं करायचंय? कसं? मुखाने कर, अंतःकरणातून कर, पण कर. तर आपल्या आता आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी वाल्हे, आता आपण वाल्हे ह्या गावातून इकडे पुढे आलो आहोत. पुढे ही वस्ती दौंडाई म्हणून आहे, जगताप माळा म्हणून. त्या ठिकाणी आपण विसाव्याला थांबलोय आपण. तर तिथं त्यासाठी थांबलोय. तर आपण ज्या ठिकाणावर वाल्हे या ठिकाणावरून आलो, तिथे एक कथा नाहीये, पण मी थोडी सांगणार आहे तुम्हाला थोडक्यात. तिथे एक वाल्ह्या कोळी नावाचा एक वाट मारू किंवा हा तो असायचा. तो असाच याला लूट त्याला लूट करून त्याने असं भरपूर दिवस त्यांनी हेच केलं. नंतर त्याच वाटेने नारद मुनी येत होते. तर नारद मुनी आले त्यावेळेस त्यांनी नारद मुनीला पण ते हेच केलं. तर नारद मुनीने त्यांना उपदेश केला, अरे तू हे कशासाठी करतोस, कोणासाठी करतोस, कशासाठी करतोस? ते म्हणले नाही, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे केल्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही. ते म्हणले तू हे जरी करत असतील पण तुला याच्याशिवाय दुसरा पर्याय आहे. ते म्हणले काय पर्याय? ते म्हणले हे तू जे पाप जे करतोय, ह्या पापामध्ये कोण वाटेकरी तुझ्या? ते म्हणले माझे सर्व मुले, बायको, आईबा, भाऊ सर्व. ते म्हणले नाही, चुकतेस तू कुठेतरी. तर ते म्हणले नाही. ते म्हणले एक काम कर, तू त्यांना विचारून ये नंतर मला बोल. नाही, ते म्हणले मी जर तिकडे गेलो तर तुम्ही इथून निघून जाशाल. ते म्हणले नाही जाणार मी इथून निघून, पण तुम्हाला इथे कुठेतरी बांधून ठेव. तर मग काय झालं, त्यांनी त्या वाल्ह्या कोळ्यानी, त्या लुटारूनी त्याला तिथं बांधून ठेवलं. तो घरी आला, सर्वांना विचारतोय, अरे मी हे जे काय करतोय, हे पाप जे करतोय, ह्याच्यामध्ये तुम्ही कुणी आहे का वाटे करू? ते म्हणले आम्ही कशाला त्याच्यामध्ये वाटे करू? तुझा तो आम्हाला जगवणे किंवा आम्हाला आमचे उपयोगात साधन तयार करून हे तुमचं काम आहे. जे काय आहे ते तुम्हाला करायचं. याच्याशी आमचा काहीच थोडाफार तीळ मात्र समज. असं विचारत मुले झाली, आई वडील झाले, भाऊ झाले, बहिणी झाल्या. नंतर बायको जवळ आला, बायकोला पण तोच प्रश्न त्याने केला, आता हे कसं काय? ते म्हणली हे तुमचं कर्तव्य आहे, या पापामध्ये आम्ही कशी काय वाटेकरी होणार तुमच्या? ते तर म्हणले अरे मी तर अख्खा पूर्णपणे या माझ्या पूर्णपणे फसलो गेलो, आता काय करायचं? ते परत तिथून पण निराशेने ते परत आले नारद मुनींकडं. नारद मुनींना त्यांनी सर्व हकीकत सांगितली जे काय झालं ते. त्याच्यानंतर ते म्हणले आता याच्यासाठी काय मार्ग आहे? ते म्हणले मार्ग आहे, पण तू तो स्वीकारला तर आहे. ते म्हणले काय? ते म्हणले तुला नाम घ्यावं लागेल. तर ते म्हणले घेईल मी म्हणले, पण ते ज्यावेळेस त्यांना ते नाम दिलं राम,
त्यांना ते राम म्हणताच येत नसत. पहिलं राशीच करायचे आणि नंतर मग ते करता करता ते म्हणले राम राम म्हणायला लागले. तरी पण त्याला जमाय नाही. ते म्हणायचे हे तर सगळं मरा मरा होते. ते म्हणले तेच म्हणतो उलटच म्हणतो मरा 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 मरा. तू ज्यावेळेस 3 वेळा मरा म्हणशी तेव्हा ते एकदा राम होईल. मग त्यांनी ती सुरुवात केली राम 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 राम. 14 वर्ष त्यांनी तो जप केला रामाचा. आणि 14 वर्षानंतर पुन्हा ज्यावेळेस नारद मुनी आले आणि त्या नारद मुनींनी त्यांना मुक्त केलं त्यावेळेस ते योगी या पदाला प्राप्त झाले होते. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात लिहिले रामायण रामादी कोळ्याची कीर्ती वाढली गहन. म्हणजे त्यांनी जे रामायण जे लिहिलं 14,000 वर्षांनी रामप्रभू रामचंद्राचा जन्म झाला. तिथून पुढं ते रामायण जसं वाल्मिक ऋषींनी त्याच्यानंतर ते वाल्मिक ऋषीच झाले. तर वाल्मिक ऋषींनी जे रामायण लिहिलं 14,000 वर्षानंतर पुन्हा ते रामायण प्रभू रामचंद्रांना पुन्हा जसं जे आहे तसं करावं लागलं. म्हणजे राम नामामध्ये किती ताकद आहे. आता आपण म्हणतो राम 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 नामामध्ये असंच झाल्यानंतर 14,000 वर्षानंतर जेव्हा प्रभू रामचंद्राचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांना परत काही मातेने त्यांना वनात जाण्याचा म्हणजे हे केला वनवासच दिला. त्यानंतर मग ते ज्यावेळेस वनवासात आल्याच्या नंतर असंच कथाचेही तर त्यांना लंकेला जायचं होतं सीता शोधासाठी. असंच जाता जाता ते आता समुद्र पार करून जायचे. मग कसं जायचं मी तुम्हाला नामाचं महत्त्व सांगतोय. नाम म्हणजे नामात किती ताकद आहे. तर जायचं तर त्यांनी मग सेतू बांधायचं ठरवलं. सेतू बांधत असताना तर म्हणजे आता सेतू कसा बांधायचा त्यावेळेस मारुतीरावांना एक आयडिया म्हणजे एक उपाय सुचला. आपण ह्या दगडांवरती एक राम नाम लिहून आपण ते दगड पाण्यामध्ये टाकू काय होते बघूया. तर त्यांनी ते राम नाम म्हणून दगड टाकले. ते दगड तरायला लागले राम नाम टाकल्याच्या नंतर. असं करता करता असं तो पूल आहे तो अर्धा पूल तयार झाला. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राला गर्व झाला. ते म्हणले अरे राम नामामध्ये दगड तरतात मी टाकल्यावरती का नाही तरणार. तर मग त्यांनी काय केलं सकाळी ज्यावेळेस दगडी टाकायला सुरुवात करायची ना ते सगळ्यांच्या आधी उठून आले. ते म्हणले बघू कोणी नसताना आपण तो प्रयत्न करू बघू काय होते ते. जर बुडाला तर नको अपमान व्हायला म्हणून ते सगळ्यांच्या आधी गेले. दगड टाकायला सुरुवात केली. पहिला दगड टाकला राम राम लिहिलं नव्हतं त्याच्यावरती तो बुडाला. परत दुसरा घेतला तोही बुडाला. परत तिसरा दगड टाकण्याच्यासाठी त्यांनी इकडे तिकडे मागे वळून बघितलं कुणी आहे का इथे. तर मारुतीराव त्यांच्या पाठीमागे उभे होते. त्यावेळेस ते मारुतीरावांना बोलले तुम्ही कधी आला. ते म्हणजे मी पहिल्याच दगडाला आलो इथे. मग त्याच्यानंतर मग त्यांनी परत त्या तिसऱ्या दगडावरती राम लिहिलं तर तो दगड तरला. ते म्हणले राम हे पुरुषोत्तम होते. प्रभू रामचंद्राच्या जे प्रभू रामचंद्र ज्यांची पूजा करतात ते पुरुषोत्तम राम ते होते. तेव्हा मग असं नामामध्ये किती ताकद आहे. आता आपण कसं रामकृष्ण हरी म्हणायला जरी गेलं तरी आपण आळस करतो. काही भजन म्हणायला गेलं तरी आळस करतो. तसं नाही. आपण जन्माला आलोय ना त्या नामावरती आपण आरूढ राहिलं पाहिजे. मग कोणतेही नाम असो रामकृष्ण हरी असो केशवा वासुदेवा कोणते पण असो ते आपण घेतलं पाहिजे. आणि उपज आता आपण म्हणतो उपज आहे. उपज म्हणजे कसं आहे आता समजा हा पाऊस पडतो आता एवढा पाऊस पडतोय हे ढग येतात कुठून. आता मी तुम्हाला विचारलं हा पाऊस पडतो ह्या नद्यांना पूर येतात हे कुठून येतात. तुम्ही माणसा जिथं उगम पावलाय तिथून त्यांना त्या वाहत ओढे नाले ते वाहत ते समुद्राला जाऊन मिळतात. तसं नाही. काय असतं माहिती का समुद्रामध्ये एक वडवान नावाचा एक हे आहे अग्नी. तो अग्नी प्रज्वलित होतो शरद ऋतूच्या नंतर असा तो प्रज्वलित त्याच्यापासून ढग निर्माण होतात. ढग झाल्यानंतर ते ढगाचे रूपांतर पावसामध्ये होते. पाऊस डोंगरात पडतो आणि ते डोंगरात पडून ते उडून आणि परत तिथे जातो. तसं आपलं पण आहे. आपण जन्माला जे आलोय तिथूनच आलोय. काय मी वासुदेव म्हणजे वासुदेव तत्वता तर आपण जिथून आलोय आपण तिथे जाणार आहोत. पण तिथे का जात नाही आपण कारण आपण त्या नामाला शरण गेलो नाही. आपण त्या नामामध्ये असं कोणतरी म्हणले काय उद्धार मी पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन. तर असं ज्यावेळेस आपण आता वारी का करायची. आता आपण पहिल्यापासून वारी मला किती बरेच लोक म्हणतात वारी का करायची.
मला वारी केल्याच्या नंतर मला जे काही सुख प्राप्त होते ते माझं मलाच प्राप्त होते, लोकांना काय त्याच्यातलं काय कळणार आहे. त्यामध्ये सुख म्हणजे काय म्हणलं, तुम्ही सुख शोधायला गेले तर तुम्हाला ते भेटणार नाही. मला जर विचारलं तर मी असं समजतो, सुखही नाही आणि दुःखही पण नाही. तुम्ही म्हणतो ते कसं कसं म्हणजे सुख दुःख तुम्ही निर्माण करता, सुख दुःख हे तुम्ही निर्माण करताय, सुख दुःख मुळात आहेच नाही. समजा एखादी गोष्ट आपल्याला जर प्राप्त झाली, आपण म्हणतो अरे, आपण आपल्याला आनंद होतो, म्हणतो अरे काय सुखी प्राणी हा. पण आणि एखादी समजा आपल्या हातून एखादी गोष्ट निष्ठून गेली, आपण आले आपण काय दुःखी होतो. त्यामुळे ते सुख हे सुख मुळात आहेच नाही, ते आपण निर्माण करत असो. आणि जर आपल्याला सुख दुःख जर नसेल, नको असे वाटत असेल, त्या प्रभूला, त्या परमात्म्याला जो आपल्यामध्ये जो बसलाय त्याला आपण शरण जायला पाहिजे. आज आपण लहानपणापासून आहे ना, आपण ह्याच्या सगळ्या गोष्टी करतोय ना, या जगासाठी करतोय. आपण आपल्या स्वतःसाठी आपण काहीच करत नाही. तुम्ही म्हणता का करत नाही? काहीच नाही करत. आपण लहानाचे मोठं झालो, लग्न झालं, मुलं बाळ झाली, आपण अख्खा परपंच लोकांसाठीच करत असो. स्वतः आपण आपल्याकडे कधीच मागं फिरून बघत नाही, मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मी काय केलं पाहिजे, नाही बघत आपण. कारण आपल्याला हे जे शरीर जे मिळाले ना, हे फुकट मिळाले. त्याच्यामुळे आपण त्या ध्येयाकडं आपण हे करतो. आपल्याला हे शरीर जे मिळालं नाही, करोडो रुपयाचं शरीर, पण त्याची आपण माती केली. का माती केली? कारण आपल्याला जे सद्गुरू भेटायला पाहिजे ना, ते सद्गुरू न भेटल्यामुळे आपण त्याला कवडी मोल समजतोय. आपण जर असा जर विचार केला, आपल्या एका अवयवाची किंमत कोट्यावधीशी, पण ज्याला जो अवयव नाही ना, ते त्याला कळेल. आपल्याला डोळे दिलेत, कान दिलेत, हात पाय सर्व काही दिले, ते कसं आहे, ते नाम घेण्यासाठीच दिले. पण आपण नाम नाही घेत, कारण ते फुकाट भेटले. ज्यांना त्याची किंमत मोजावी लागली ना, ते त्याच्यामध्ये विलीन झाले. कारण कसं उपजल्यानंतर आहे ना, आपण ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. नाही केल्या तर त्याचं फळ आहे आपल्याला सुख भेटणार नाही, दुःखच भेटेल. आपण म्हणतो ना, सुख जावा एवढे आणि दुःख डोंगरा एवढे, पर्वता एवढे. तर ते तुम्हाला जर दुःख जर तुम्हाला छोटे जर करायचं असेल ना, तुम्ही त्या प्रभू नामामध्ये जर विलीन झाला ना, तुम्हाला त्या दुःखाची जाणीवच होणार नाही. का जाणार नाही? माझा अनुभव आहे. देव आपण म्हणतो आपण देव बघायला चालू, देव कुठे? देव मुळात मंदिरात देव नाही, स्वतः ब्रह्मास्मी, ते परब्रह्म मी आहे. आपण स्वतः देव आहोत, पण आपण ते देव पाहिला. आपण मोठा आहे, एवढा मोठा आहे. ते म्हणले किती मोठा आहे? ते म्हणले आपण ज्या 2x2च्या जागेत बसतो, ज्या 2x2ची जागा आहे ना, त्याच्यात बसतो, ती जागा कुठे आहे? हे दौंडच गावामध्ये. दौंडच कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कुठे आहे? भारतात आहे. भारत कुठे आहे? आशिया खंडात आहे. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवरती. पृथ्वी कुठे आहे? अशा आकाशगंगामध्ये. आकाशगंगा किती? अनंत कोटी आकाशगंगा. अशा अनंत कोटी, त्याच्यामध्ये एक ब्रह्मांड होतं. 1000 कोटी, अनंत कोटी ब्रह्मांडाचं एक विश्व होतं. म्हणजे त्या अख्ख्याला तो आपण म्हणतो ना ब्रह्मांड नाही. तर आपण त्याचं ह्या देवाचं मोजमाप कोणत्या स्वरूपाने करणार आहे? जसे उंबराचं झाड आहे, त्या उंबराच्या झाडाला अनंत फळे लागलेली असतात, आणि त्या फळांमध्ये ना असे छोटे छोटे भुंगे असतात. त्या भुंग्यांना काय वाटतं माहिती का, हे एवढंच माझं विश्व आहे. पण तसं नाही. हे जे आपण ज्या ठिकाणी ना, हे एवढं ब्रह्मांड नाही, पण एवढं मोठं आहे. मग तो अनुभव आपल्याला कसा काय येईल? ज्या वेळेस एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची. मला आता पंढरपूरला जायचंय किंवा आळंदीला जायचंय, मी त्या परमेश्वराला स्मरलो, हे देवा, हे पांडुरंग परमात्म्या, अरे मला तर एवढी अडचण आहे, मला तर त्या मला तर पंढरपूरला जायचे वारीला. मग काय करायचं? तो तुम्ही किती पण अडचणीत असू द्या, किती, तो तुम्हाला वाट मोकळी करून द्या. ज्यावेळेस वसुदेव देवकीचं ज्याला कारागृहात ठेवलं होतं, श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्याला याला न्यायचं होतं, गोकुळाला न्यायचं होतं. अथांग पाणी त्या समुद्रातून, कारण तेवढी यमुना नदीला नाही. आपला जेवढा आत्मविश्वास दृढ आहे, आपला आत्मविश्वास का मला ही गोष्ट प्राप्त करायची, जोपर्यंत आपला आत्मविश्वास दृढ होत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट नाही प्राप्त करू शकत. आत्मविश्वास जोपर्यंत आपला दृढ होईल ना, तोपर्यंत त्या परमात्म्याला आपण स्मरण करा. तोच मागे पुढे उभा राहा, सांभाळित आली आघात निवारा, सर्व काही तोच आहे. आता ही आपल्याला ही जी पोकळी दिसते ना, ही पोकळी, हे सगळं ब्रह्म स्वरूपच भरलेलं आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आता सांगायचं कसं, आता हे तुम्हाला सांगायचं म्हणल्यावरती तुम्हाला तर उदाहरण द्यावं लागेल. आपण म्हणतो तूप आहे, तूप. आपण जर विचार केला दुधामध्ये तूप आहे का, लोक म्हणतात आहेत, मग दाखव. ते म्हणतात
नाही दाखवते. मग दह्यामध्ये आहे का, ते म्हणले आहे, मग दाखव, नाही दाखवते. ते म्हणले लोण्यामध्ये, ते म्हणले लोण्यामध्ये आहे का, आहे, मग दाखव, नाही दाखवते. कारण इथपर्यंत आपण आपल्याला शोधण्यासाठी एक प्रक्रिया आहे ती. आपल्याला परमेश्वर आपल्या जो हृदयामध्ये जो परमात्मा बसलेला आहे त्याला आपल्या जवळ जायचं एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया साधना करून जपी तपी भरपूर हे साधू येत नाही, चिंतनाला बसलेले असतात. तर सांगायचं दृष्ट कसं, दूध आहे, दूध हे तापवावं लागतं, तापवल्यानंतर त्याला थंड व्हावं लागतं, थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मुरवाण टाकावं लागतं, मुरवाण टाकल्यानंतर 6-7 दिवस ते तसंच ठेवावं लागतं. ते ठेवल्यानंतर त्याला घुसळावं लागतं, कमीत कमी 2 तास त्याला घुसळावं लागतं. घुसळून झाल्यानंतर त्याचं ते लोणी काढावं लागतं. लोणी काढल्यानंतर त्याला ते कमीत कमी 160-180 डिग्रीवरती त्याला ते तापवावं लागतं. आणि तापवल्यानंतर 1 तासाने त्याचं तूप तयार होतं. पण ते एकदा तूप झालं ना, तर तुम्ही जर म्हणले ना त्याचं लोणी करायचंय, त्याचं दही करायचंय, त्याचं ताक करायचं, ते नाही होणार. तसंच आपण एकदा त्या परमात्म्याला शरण गेलो, त्या परमात्म्याशी आपण एकरूप झालो, शिव आणि जीव ज्यावेळेस एकत्र होतात आपल्या आतमध्ये, त्यावेळेस पुन्हा आपण मागे तुकोबा नाही म्हणतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम करून केले घर रित. एकदा आपल्यामधलं घर एकदा रित झालं ना, तर आपल्यामध्ये तो परमात्मा एकदा साठवला हरिहृदय मंदिरी. आणि एकदा आपल्या जीवाची आणि शिवाची एकदा गाठ झाली ना, मग आपण त्याच्यापासून जसं तुपापासून लोणी दही हे होत नाही एकदा तूप झाल्यानंतर, तसं आपण एकदा तिथे एकरूप झालो ना, मग आपण तिथं एकदम परमेश्वराच्या जवळ जातो. आणि तुम्ही माझ्या गेलो का, नाही गेलो, आपण त्या मार्गाला लागलो. आज शंकर महादेव झालं, एवढे मोठे मोठे इंद्र सगळे देव त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी लाईनला आहेत. आणि आपण तर कुठं आहे, ह्या मृत्यू लोकांमध्ये, आणि ते तिथे असून ते लाईनला आहेत. मग आपल्याला त्या परमेश्वर, आपण आता त्या मार्गाला लागलो पण नाही म्हणतायत का, आपण आता त्या मार्गाच्या जवळ यायला लागलोय. तर त्यासाठी आपल्याला नामाची, आणि ते नाम साधू जे सद्गुरू असतात ते आपल्याला देतात. तर आपण जोपर्यंत आपण त्या नामावरती आरूढ नाही होत, तोपर्यंत आपल्याला परमेश्वर भेटणार नाही. आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत राहील जन्मोजन्मी. आता आपले किती जन्म येतील, किती जातील माहित नाही, पण आपण या त्या मार्गाला लागलो ना, हा मार्ग आपण नाही सोडायचा, त्या मार्गानेच आपण चालत राहायचंय. रामकृष्ण ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गानेच आपण चाललोय. फक्त आपला हा मार्ग सोडायचा नाही. हा मार्ग एकदम सोप्यावरून सोपा आहे. आता वारीला पण चाललोय ना, वारीला जात असताना आपण काय अनुभवलंय, वारीचा अनुभव काय आपल्याला. आता आपण नुसतंच वारीला जातोय का वारीचा एक अनुभव आहे. मला जर सुख पाहिजे असेल, हे सुख प्राप्तीसाठी या वाऱ्या करायच्या असतात. आता एक वारी काय लोक सांगतात, माझी 40 वारी, 45 वारी, 50 वाऱ्या केल्या, पण त्याच्यामधून तू काय प्राप्त केलं, एवढ्या वाऱ्या केल्या त्याच्यातून काय प्राप्त केलं. तुला जर त्याच्यामधून जर काय अनुभव येत नसेल, तुझं ह्या वाऱ्या व्यर्थ आहेत. वारी जन्म मरणाची वारी, तर ह्या वाऱ्या व्यर्थ आहेत. वारी करून जर काही प्राप्त करत असेल प्रत्येक, आता गेल्या वर्षी आपण गेलो थोडंफार काहीतरी घेतलं असं, म्हणजे माझ्यामध्ये जो काय अहंकार भरलेला आहे, हा अहंकार मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. माझा तर अहंकार कमी काय होणार नाही, पण मी असा प्रयत्न करीन का माझा थोडा अहंकार आहे ना कमी होईल. त्याच्यासाठी वारे करायचे असतात. आणि वारी करता तुकाराम महाराजांनी एक अभंग पण त्याच्यावरती गेलाय, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. मग आपण जर त्या परमेश्वराला जर शरण गेलो तर तो काय करेल, हा जो आपला प्रपंचाचा जो हे आहे भवसागर, या प्रपंचाच्या भवसागरातून आपण तरुण जाणार आहे. तरुण जात असताना मग काय एकदम तरुण जाणार आहे का, नाही जाणार. ते म्हणले त्याच्यासाठी तुला त्या परमेश्वर प्राप्तीसाठी काहीतरी तो परमेश्वर कसा आहे, ते म्हणले तो एकदम बहु आहे करुणावंत म्हणजे प्रेम देणारा सर्व काही. पण तू त्याच्याजवळ जाताना तू प्रेमाने गेला पाहिजे. तू जर जाताना त्याच्याजवळ प्रेमाने जर नाही गेला तर ते तुला प्राप्त होणार. मग तू प्रेमाने जर गेला त्याच्याजवळ तर त्यावरती एवढं प्रेम करतील तू त्या
त्यालाच प्राप्त होशील. मग ते म्हणले हे असं कसं काय होईल? ते म्हणले आमचे साधू संत जे वाटेने आले ना ते सांगून गेले. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणजे त्यांनी स्वतः ते अनुभवलं. आपण जी वारी करतोय जी वारी करतोय आपण आपला अनुभव आहे. आपण गावाला गेल्यानंतर लोकांना सांगणार आहे अरे बाबा मी 40 तास चाललो, नाही मी 40 किलोमीटर चाललो, हे केलं ते केलं. पण आपण किती खाल्लं काय खाल्लं हे नाही सांगणार. मी किती चाललो हे आपण सांगणार. तसं हे सांगायच्या गोष्टी नसतात. ज्यावेळेस आपण या वारीला आलो ना याच्यातलं काही कुठेच काही सांगायचं नसतं. आणि तुम्ही जर सांगत असाल तर तुमच्या त्या वारीला माझ्या म्हणजे स्वतःच्या मतानुसार तुमच्या त्या वारीचा काहीच उपयोग होणार नाही. तर आपण जाताना पण त्या प्रभू चरणामध्ये गेलो पाहिजे, येताना पण त्या प्रभू नामाच्या याच्यामध्ये दंग झालो पाहिजे. आज आपल्या प्रत्येक स्वरूपाचं एक एक कुत्रा आपल्याला प्रत्येक दिवसाला एक एक कुत्रा आपण नाही त्याच्यात आपण देव नाही शोधत. आपण देव कुठं आपण माणसात देव शोधला पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आपण देव शोधला पाहिजे. तर आपण ते शोधत नाही त्याच्यामध्ये देव. एखादा गरीब आला एकदम चल रे हे बाजूला आपण त्याला काय करतो लोटतो. अरे तोच पांढरंग नाही बाबा त्याला कुठं लोटतो तू. तर आपल्यामधला हा जो भाव आहे हा जो अहंकार आहे ना हा अहंकार कमी होण्यासाठी या वाऱ्या आहेत. त्याच्यासाठी आपल्या वाऱ्या गेल्या पाहिजे. जे तुकोबारा म्हणतात जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. पण आपण ते मान्य करायला तयार नाही आहोत. आपण स्वतःकडे बघायला आपण आपल्याकडे वेळ नाही. स्वतः आपण कधी बघतो का आपण स्वतःकडे मी कोण आहे काय आपल्याकडे तर आपण जगाकडे कधी बघणार. त्यासाठी आपला अहंकार आहे ना हा अहंकार नाहीसा करण्यासाठी ना हे सतत हे चिंतन झालं पाहिजे. आणि या चिंतनात आता काही लोक म्हणतात माझे पाय दुखतात, माझे पोट दुखतात, माझे गुडघे दुखतात. तुमचं काही दुखत नाही. तुम्ही जर त्या प्रभूच्या नामामध्ये जर चालले ना तुम्हाला त्याची काहीच आठवण होणार नाही. पण तुम्ही जर सतत त्याची जर आठवण करत राहिले ना मग तो म्हणणार अरे हा माझी आठवण नाही काढत मग जाऊ दे याचं दुःख तर दुखू दे तो असं पण म्हणत असतो. तेव्हा ना आपण त्या प्रभूच्या नामामध्ये ना लीन झालं पाहिजे, तल्लीन झालं पाहिजे. आमचे तुकोबाराय झाले, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली कसे दंग व्हायचे तसे दंग झालं ना आपल्याला या दुःख मुळात नाहीचे. माझा म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. दुःख नाही, दुःख आपण निर्माण करत असतो. आणि हे दुःख नाहीसे करण्यासाठी सतत आपण या वाऱ्या केल्या पाहिजेत. वारी करत असताना त्या प्रभूचं चिंतन केलं पाहिजे. गप्पा मारायच्या नाही. थोड्याफार ठीक आहे मी म्हणत नाही तुम्ही हे करता पण त्या चिंतनामध्ये सतत आपण चाललं पाहिजे. हे चालत असताना त्या प्रभूचं नाम आपण घेतलं पाहिजे. तर आपण आता झालेली सेवा आता कारण ही सगळी लोक दमलेली आहेत. मी अजूनही बोलू शकतो, भरपूर काही बोलू शकतो. माझ्याकडे भांडवल पण आहे तेवढं. पण आता हे कशी लोक काय आता कुणी पेंगायला लागले, कुणी काय करायला लागले. तर झालेली सेवा सद्गुरु बाबाजी चैतन्य कोंडाजी बाबा ढेरे तुम्हा सर्व संत मायबाबांच्या चरणावरती समर्पित करून माझी वेळेला पूर्ण बाबाजी चैतन्य दोषो निघून द्यावे पसायदान जे काळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे कडो मैत्रीवान दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो देवांचे तोते लावो प्राणिजात वर्षदे सकल मंगळी ईश्वर निष्ठांची माध्याने अनवत मंडळी भेटतो जया सदा कल्पतरुचे आरव चैतना चिंतामणीचे गाव बोलते जयाव शांती चंद्रमेयाचन मातंडे कावे हे सर्वारी सदा सज्जन सूर्य तुंबवना सर्वसुखी पूर्णभूमी दिलो वैदिकवादी मूर्ती आगमित आणि ग्रंथोपरी विशेष लोकी शास्त्री देववान हे तमरे श्री श्रेष्ठराव आहो इलदान बसाओ हे देवरे ज्ञान देवो स्त्यादा हे देवरे ज्ञान देवो स्त्यादा हे देवरे ज्ञान देवो स्त्यादा ओम शांती 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 बुद्धे नाही यांची प्रवचनरूपी सेवा आता संपन्न झाली. हे प्रवचनरूपी पुष्प यांनी अखंड कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. आपल्या प्रवचनरूपी सेवेतून नामाचं महत्व, नामस्मरण
आणि वारी करत असताना वारी कशी करावी, वारी केल्याचे फायदे तोटे, सुख काय आडवे लोक आहेत. आणि श्री क्षेत्र ओतूर ते पंढरपूर, श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते आता श्री क्षेत्र ओतूर येत असताना बैलांची सेवा खऱ्या अर्थाने गणेश महाराजांनी केली आणि ते करत असताना नामस्मरण नाही केलं. आणि कुठेतरी त्यांना प्रवचनाची संधी द्यायची होती. आपण दुसरीकडे कुठे वाटचालीच्या कीर्तनामध्ये ते प्रवासामध्ये कुठं कीर्तन नाही, कुठे प्रवचन नाही. पण आज या ठिकाणी ह्या कुटुंबाचं प्रेम आणि आपण इथं तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने 2 महिन्यापूर्वी या कुटुंबामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली. एक 20-22 वर्षाचा मुलगा ह्या कुटुंबाला सोडून गेलेला आहे. अपघाती निधन मुलाचं झालेलं आहे. कुटुंबावर तसं दुःखाचं सावट आहे. परंतु काल बाबा आणि ते भेटले आपल्याला तिथे त्यावेळेला कळल्यानंतर आम्ही त्याच्या अगोदर कार्यक्रम पत्रिका द्यायला आलो होतो. इथे कार्यक्रम पत्रिका देऊन गेलो होतो. ती बाबांनी सांगितल्यानंतर आम्हाला वेळेवरून आलं. मी तर म्हणलं जेवण बाबा काय ऐकाने म्हणल्या नाही असं नाही, 50 वर्षाची परंपरा आहे, बाबांचे आशीर्वाद आहे परिवारावर. नाही म्हणले आम्हाला तर काही असू द्या पण वारकरी आमच्याकडून तसं गेला नाही पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रथमतः आपण दादाचं नाव काय होतं, मुलाला शिकवलं, शिक्षण केलं, नोकरी लागला. तो गेल्यानंतर कळलं की तो कुठे पोस्टामध्ये त्याचा कॉल आला होता. किती दुर्दैव, ज्याच्या अंगा खांद्यावर जायचं त्याला अंगा खांद्यावर यायची परिस्थिती या कुटुंबावर आली. निश्चित रूपाने या परिस्थितीतून, या दुःखातून हा परिवार लवकरात लवकर बाहेर पडू अशी आपण सद्गुरू बाबा चैतन्य महाराजांच्या चरणी, वैकुंठवासी कोंडाजी बाबा चरणी आपण प्रार्थना करू. 1-2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचं आणि त्याला श्रद्धांजली केली.